खरं तर अनेक विषय आहेत. मी सुरुवात करते अंमली पदार्थांच्या विषयापासून. त्या तस्करीला काही दिवसांपूर्वीच तुम्ही एक चाप लावलेला आहे आणि तुमच्या हातात यंत्रणा असताना तुम्हाला कायदाही काही काळ हातात घ्यावा लागला. असं का घडलं? मी जसं सांगितलं की फुटपाथवरती शराबबंदी ही बोरिवलीत केली आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे सर्वात जास्त उद्यान आणि मैदानं कुठे असतील मुंबईत ते बोरिवलीत आहे. 58 उद्यान आणि मैदान माझ्या इथे आहेत, 58. आणि तिथे सिक्युरिटी गार्ड आता नवीन पॉलिसीप्रमाणे नाही आहे. तिकडे केअरटेकर असतो बर आणि त्यामुळे त्याला 5-6 हजार रुपये 10 हजार रुपये पगार दिलं जातं. त्यामुळे तो काय असाच येतो, बसून राहतो. कोणतरी सिनियर सिटीजन अनेक वेळा बांगलादेशी सुद्धा तिकडे सापडले आहेत. तर या मैदानाचा वापर संध्याकाळी अंधार झाला की ड्रग्जसाठी, दारूसाठी होतो आणि त्यामुळे फॅमिलीवाला माणूस गार्डनमध्ये जाऊ शकत नव्हता किंवा ज्या रस्त्यावरती अंधार आहे त्या अंधाराचा फायदा घेऊन लोक तिकडे ओपनली दारू पित होते. मी या गोष्टीचा विरोध केला. मला हे पटत नव्हतं आणि ड्रग्स हे युवा पिढीला बर्बाद करत आहेत. पहिलं आम्हाला वाटायचं की काही उच्च प्रभू लोकांमध्येच ड्रग्सचा वावर आहे किंवा एकदम खालच्या स्तरावरती आहे. पण आता ड्रग्स प्रत्येक पानवाल्याकडे अवेलेबल इझिली झालं आहे. ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहे आणि हे फार देशासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी, देशाच्या युवा पिढीसाठी फार गंभीर गोष्ट आहे, खतऱ्याची गोष्ट आहे. याच्यापासून युवा पिढीला आपण वाचवलं पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे. आणि असं करताना जर कायदा हातात घ्यावा लागला तर माझी तयारी आहे. मी पोलिसांना पण सांगितलं, माझ्यावरती केस होत असेल तर करा, पण चांगल्यासाठी कामासाठी जर केस होत असेल तर ते निश्चित घेतलं पाहिजे.